नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि कामगारांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही महिन्यांपासून डॉक्टर बाबा आढाव आजारी होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टर बाबा आढाव यांच्या तब्येतीची विचारपूसही केली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांची परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती. पुण्यातील नाना पेठेत वाढलेले डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता. डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडे कष्टकऱ्यांचे नेते म्हणूनही पाहिलं जात होतं. समता, स्त्रीवाद, जातीभेद निर्मूलन यासाठी डॉक्टर बाबा आढाव यांनी मोठं काम केलं होतं. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत यांची डॉक्टर बाबा आढाव यांनी स्थापना केली. एक गाव एक पानवठ्याचे जनक म्हणूनही डॉक्टर बाबा आढाव यांना पाहिलं जातं. 1970च्या दशकात पुणे महानगरपालिकेत समाजवादी पक्षाच्या तिकिटावर डॉक्टर बाबा आढाव नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. 96 वर्षीय बाबा आढाव 52 वेळा वेगवेगळ्या आंदोलनामुळे तुरुंगातही गेले होते. मागील वर्षी डॉक्टर बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात ईव्हीएम मशीन विरोधातही मोठं जन आंदोलन केलं होतं. डॉक्टर बाबा आढाव यांच्या जाण्यानं शेतकरी, कष्टकरी आणि परिवर्तनवादी चळवळीचं मोठं नुकसान झाले. डॉक्टर बाबा आढाव यांना टॉप न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.